नमस्कार. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे हाडे ठिसूळ होणे. त्याला इंग्रजीमध्ये ऑस्टिओपोरोसिस असे म्हटले जाते. हाडामधील घटक पदार्थांचा क्षय झाल्यामुळे हाडामध्ये ठिसूळता निर्माण होते. साध्या किरकोळ दुखापतीमुळे सुद्धा ठिसूळ हाडाचे फ्रॅक्चर होऊ शकते. पाठीतील मणक्यांची हाडे ठिसूळ झाली तर स्पॉन्डिलोसिस अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो आणि एक प्रकारचा आधूपणा येतो. सामान्य हाडामध्ये एकावर एक असे थर असतात. या थराभोवती कवच असते. या थरांना हाडाचा गाभा असे म्हणतात. हा गाभा ठिसूळ होतो किंवा संपूर्ण नष्ट होतो. त्यामुळे थरावरचे कवच सुद्धा पातळ होते. त्यामुळे हाडे नाजूक होतात आणि किरकोळ दुखापतीमध्ये सुद्धा मोडू शकतात. म्हातारपणामध्ये नैसर्गिकपणेच हाडे ठिसूळ होतात, परंतु काही कारणामुळे कोणत्याही वयामध्ये हाडे ठिसूळ होऊ शकतात. मुलामध्ये हाडांचा गाभा वाढत असतो. 30 वर्षे वयापर्यंत त्याची वाढण्याची गती कमी होते. स्त्रियांमध्ये मासिक पाळीनंतर ज्यावेळेस मासिक पाळी बंद होते त्याला मेनोपॉज म्हणतात. त्यावेळेस हाडे ठिसूळ व्हायला सुरुवात होते. पुरुषामध्ये वयाच्या 45 नंतर हाडे ठिसूळ व्हायला लागतात. अर्थात व्यक्तिपरत्वे यात बदल होऊ शकतो. मनगटाची हाडे, मणके आणि कमरेची हाडे सामान्यतः ठिसूळ होतात. लक्षणे काय बघा. ठिसूळ हाडामध्ये वेदना होतात. ठिसूळ हाडामुळे म्हातारपणाला पाठीला बाक येतो. छातीचे आणि पोटाचे विकार होतात. पाठ, हातपाय, कमरेची हाडे दुखतात. वाकणे, वळणे इत्यादी शारीरिक हालचाली करताना त्रास होतो किंवा हाडांचे फ्रॅक्चर होते. याची कारणे काय आहेत? आहारामध्ये पौष्टिक घटकांच्या अभावामुळे किंवा पौष्टिक घटकाची आतड्यातून नीट शोषण न झाल्यामुळे हाडे ठिसूळ होतात. कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाचा दीर्घकालीन कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात. पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण मासिक पाळी, गरोदरपण, बाळंतपण या काळामध्ये कॅल्शियमचा शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला असतो. त्यामुळे कॅल्शियम शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कमी होते. तर ते कमी झाल्यामुळे हाडे मोडतात असा समज आहे. परंतु हाडे ठिसूळ झाली आहेत हे हाड मोडल्यामुळे लक्षात येते. मांसाहार, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव, स्टेरॉइड सारखी औषधे सतत घेणे यामुळे कॅल्शियमचे आतड्यातून नीट शोषण होत नाही, म्हणून हाडे ठिसूळ होतात. यावर उपचार काय बघा. या रोगावर उपचार करताना आहाराला सर्वात जास्त महत्त्व द्यायला हवे. सुरुवातीला 5 दिवस उपवास मध्ये फळांचा रस घेऊन उपवास करावा. फळांचा किंवा भाज्यांचा रस निम्मे पाणी टाकून दर 2 तासांनी घ्यावा. संत्री, लिंबू, अननस, पपई, हिरव्या पालेभाज्या, बीट, गाजर यापैकी फळाचा रस घ्यावा. याच काळात पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्याचा एनिमा रोज घ्यावा. उपवासानंतर संतुलित आहार सुरू करावा. आहारामध्ये सुकामेवा, कच्च्या कोशिंबिरी, दूध, दुधाचे पदार्थ, पनीर असावे. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सिलिकॉनयुक्त पदार्थ खावे. ही खनिजे भाज्या, पालेभाज्या, कोबी, गाजर, फळे, स्ट्रॉबेरी, रास्बेरी, तीळ, सूर्यफुलाच्या बिया तसेच सूर्यफुलाचे तेल यामध्ये असतात. तसेच लॅक्टिक ऍसिड युक्त पदार्थ खावेत. उदाहरणार्थ दही, सातू, बार्ली, बाजरी, तांदूळ इत्यादी. अन्नाचे चांगले एकजीव होण्यासाठी बाटेन हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या 2 गोळ्या घ्याव्यात. रुग्णाने एका वेळेस पोटभर जेवू नये. अन्न चांगले चावून खावे. रुग्णाने चहा, कॉफी, साखर, मैद्याचे पदार्थ, रिफाइंड पदार्थ खाऊ नये. धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन करू नये. नवीन संशोधनावरून असे दिसते की या रोगावर बोरान धातू गुणकारी आहे. हे खनिज फळे आणि सुकामेवा यामध्ये असते. बोरानचा अभाव असेल तर कॅल्शियमचे शरीरामध्ये शोषण होत नाही. बोरानमुळे रक्तातले इस्ट्रोजनचे प्रमाण वाढते, त्यामुळे कॅल्शियमचा नाश होत नाही. यावर अन्न सुद्धा गुणकारी आहे. टेक्सास विद्यापीठातील आहारतज्ञ डॉक्टर फ्रीलँड ग्रेव्हिस यांच्या मतानुसार हाडे ठिसूळ असणाऱ्या स्त्रियांमध्ये सामान्य स्त्रियांपेक्षा मॅंगनीज 1/3 कमी असते. म्हणून अशा स्त्रियांना मॅंगनीज देणे आवश्यक असते.
हाडे ठिसूळ होऊ नये म्हणून नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. चालणे, पोहणे, जॉगिंग, सायकल चालवणे असे व्यायाम करावे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.